तर अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम जाहीर होताच सोन्या चांदीच्या दरातही मोठी दरवाढ झाली आहे। सोन्याच्या भावात 4,000 रुपयांची तर चांदीमध्ये 11,000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे। जीएसटी सह सोन्याचा दर हा 1,57,000 आणि चांदीचा दर 2,55,000 पोहोचलाय। आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे येत्या काळात दर अधिक वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते। आपण थेट जाणार आहोत जळगावात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संजय महाजन उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण याबद्दलची अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात फार मोठ्या प्रमाणात घसरण या ठिकाणी होत होती, कारण की युद्ध या ठिकाणी सुरू होतं। मात्र युद्धविराम काही दिवसांसाठी या ठिकाणी थांबवण्यात आलं, त्यामुळे आता पुन्हा सोनं आणि चांदीचा जे भाव आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ या ठिकाणी झालेली आहे। आपल्यासोबत काही सोनं व्यावसायिक आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। युद्ध चालू होतं त्यामुळे महागाई सातत्याने वाढली होती, ऑइलचे प्राइसेस वाढले होते, डॉलर इंडेक्स जो आहे तोही वाढला होता। त्यामुळे याचा इफेक्ट सगळ्या मेटल्सवरती पडलेला होता। सोनं, चांदी, ॲल्युमिनियम, कॉपर हे सर्वांचे प्राइसेस जे हे खूप कमी जास्त होत होते। पण आता कुठेतरी युद्धविराम झाल्यावरती सोन्याचे भाव एका दिवसात 4,000 वाढलेले आणि चांदीचे भाव परत 10,000 वाढलेले। हो, ऑफकोर्स युद्ध सुरू झालं परत जे ऑइल क्रायसिस आहे हे परत येतील। स्टेट ऑफ हॉर्मुझ जे आहे हे परत ब्लॉक होऊन जाईल। तर कुठेतरी युद्ध जर वाढलं तर इन्फ्लेशन वाढेल, इन्फ्लेशन वाढलं तर सोन्याचे भाव परत कमी होतील आणि एकीकडे युद्ध जर थांबलं तर सोन्याचे भाव वाढतील। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।